T1 बरोबर A बरोबर आले तिचं आन्सर T1 बरोबर A बरोबर -7 T2 बरोबर सांग T2 बरोबर T1 प्लस D इक्वल टू T1 किती आहे -7 प्लस 1/2 इक्वल टू त्याच्या खाली काय म्हणजे एक आहे त्याच्या लेटर लिहितीचं गोष्टीचं त्याला सांगा -14 अधिक 1 छेद 2 याचे लेटर बनायचं -14 करायचं लेटर बनायचं 1 14 करायचं बरोबर -13/2 समजतंय -13/2 म्हणजे 0.6 पण बनवू शकतो आपण 0.6 लिहते का -0.6 का राहू दे असंच राहू दे चल T3 इक्वल टू T2 प्लस D इक्वल टू -13/2 प्लस 1/2 इक्वल टू छेद सारखा आहे एकच छेद द्यायचा आहे मला मी एकच छेद लिहितो काल तिचं -13 प्लस 1/2 इक्वल टू दोघांचं वजाबाकी -6/2 इक्वल टू -3 रे -3 14 इथे ते 12 येते 12 येते 12 तर 6 प्रत्येक असे सर लिहू द्या आपल्याला काय करायचं इक्वल टू काय लिहिते सर इक्वल टू T3 प्लस D इक्वल टू -6 प्लस चालू केला का नाही -6 चालू केलं नाही -6 प्लस 1/2 का प्लस 1/2 इक्वल टू याच्या खाली काय म्हणजे एक गेला बघ इकडं वजा तू माझ्याकडे लक्ष देत नाही -12 अधिक 1/2 बरोबर -11/2 तेव्हा त्याला जर सिम्प्लिफाय जर केलीच तर ना -0.6 पर्यंत -0.6.5 पर्यंत आहे त्याला पण काय असेल -5.5 पर्यंत आहे therefore this new point बनले therefore the AP therefore the AP is the therefore the AP is the -7 comma -0.5 4 -6.5 comma -6 comma -1.5 म्हणून ती अंकगणिती सगळे सगळे म्हणून ती अंकगणिती सगळे गुणाने वजा 6.5 -6 -5.5 आहे का हे अंकगणिती सगळे याला त्याला असं पण सोडू शकता थोडं दुसरं मेथड बघू दाखवू दे का नको राहू दे हां